कमावलेलं आहे. काही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे आणि हे नाव कमवावंच लागेल. अक्षी साखर प्रीमियर लीग 2024चं आयोजन आपण पाहतोय. ज्या पद्धतीने बॉस फायटर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि लगेचच त्यानं दुसरी मॅच खेळायची, त्यामुळे गोलंदाजीचा स्वीकार केलाय. पंकज नाखवा आणि टीम बॉस फायटर्स. चला चला नेक्स्ट मॅच असणार आहे प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट आणि युवराज किंग्स 11. तर दोनही संघ नायकांनी इथे यायचं आहे आणि टॉस करून जायचं आहे, कारण इनिंग्स ब्रेक किंवा मॅच ब्रेक मध्ये खूप जास्त वेळ जातोय. तिथे आपण टॉस करून घ्यायचं आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट आणि युवराज किंग्स 11. चला, दोनही संघाचे संघनायक सर्व टीम स्क्वॉड इथे उपस्थित असेल, तर जर नसेल तर ज्या त्या खेळाडूंनी इथे उपस्थित व्हायचं आहे आणि लगेचच कॅप्टन्सनी इथे टॉससाठी यायचं आहे. मॅच असणार आहे कॉकटेल ग्रुप वर्सेस बॉस फायटर्स. या दोन संघांमध्ये बॉस फायटर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निवडले क्षेत्ररक्षण. आता हे निवडलेलं क्षेत्ररक्षण किंवा घेतलेला निर्णय त्यांना फायदेशीर साबित होईल की अपोजिट संघाला फायदेशीर साबित होईल, हे देखील पाहावं लागेल. चला, देवाचा नावाचा जयघोष करून बॉस फायटर संघ गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉकटेल ग्रुपचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. एका बाजूला सिद्धू आहे, दुसऱ्या बाजूला प्रतीक आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पंकज नाखवा गोलंदाजीसाठी आलाय, जो स्वतःच्या फलंदाजीसाठी नावाजला जातो. एक शानदार व्यक्तिमत्व म्हणून नावाजला जातो असा पंकज नाखवा या ठिकाणी आलाय गोलंदाजीसाठी. नेहमीप्रमाणे पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलाय पंकज नाखवा. गोलंदाजीसाठी आलाय प्रतीक आणि सिद्धूची जोडी मैदानामध्ये आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्यामध्ये फिल्डिंगची व्यूहरचना 30 यार्ड सर्कल मध्ये जर आपण पाहिली तर शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर आपण पाहतोय आशांक साखरकर कुठे असाल तर या. आता आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपण या ठिकाणी सूचित करत आहोत, कारण जेणेकरून आपल्याला योग्य त्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला या ठिकाणी ही मॅच खेळवायची आहे. प्रतीक गायकर स्ट्राइक एंडला आलेले आहेत. दोनही संघाचे 12th मॅन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चला, पंचांकडून येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पंकज नाखवा विरुद्ध प्रतीक गायकर. पहिला चेंडू फुल टॉस मारायचा होता, कुठे चेंडू गेला विकेट कीपरच्या दस्तयांमध्ये. पहिला चेंडू होता फुल टॉस. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु बॅटची एज लागली आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत.
लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले दुर्वेश, राईट हँड वरती विकेटने गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे समाप्त झालाय. आउटसाइड ऑफ स्टंपला हार्ड लेंथवर चेंडू टाकला, थोडासा अँगलने आतमध्ये आलाय आणि पंकज नाखवा या ठिकाणी वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर ज्या पद्धतीने वाघ आघात करत असतो, शिकार करत असतो, तशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना यावेळचा हा बॉल थोडासा फटका फसलाय जरूर. 38 सर्कलला पार केले, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात आणि वेळी चेंडूने या ठिकाणी मोमेंटम घेतलाय. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. खूप चांगली गीतांचं प्रदर्शन. आलाय चौकार 4 धावांसाठी. हा चेंडू शॉट फसलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये चेंडू गेले असल्या कारणाने क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात. 2 धावांची पूर्तता झालेली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल तितकंसं चांगलं नव्हतं झालं होतं आणि त्या कारणास्तव आपण पाहिलाय की हा चेंडू 38 सर्कल मधून थोडा का होईना पार झाला होता आणि तदनंतरच्या काळामध्ये त्याला फील्ड केलं गेलंय. 1 धावेत 2 धाव्यांची पूर्तता, 6 धावा. हा चेंडू अप्रतिम अवे फ्रॉम द बॉडी, त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅटच्या जवळून चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये कटाक्ष नजरेनं पंचांकडे पाहिलं जरूर. वाईट बॉलचा इशारा नाही दिलेला आहे, त्यामुळे कोणताही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 6 धावा स्कोर कार्डवर. पंकज गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र 1 धावेचं कन्व्हर्जन 2 धाव्यामध्ये झालंय. आता मात्र इथे इंजुरी सुद्धा झालेली आहे आणि कदाचित हा फलंदाज बाद सुद्धा असू शकेल. डिसिजन पेंडिंग आहे. चला पंच रिव्ह्यू घेतलाय का ते सांगायचं. येस, थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आहे. जे बॅनर्स लावलेले आहेत मान्यवरांचे, त्या बॅनरला चेंडू स्पर्श झाला तर तिथे सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय आयवा कॅचसाठी सुद्धा बक्षीस आहे. प्रत्येक खेळाडूसाठी किंवा प्रत्येक संघासाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. उत्कृष्ट असं डीजे आहे. लाईव्ह टेलिकास्ट टीम सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यानंतर समुद्र किनारा, गारवा, उष्णता या दोघांमध्ये आपण पाहतोय संमिश्रित असं वातावरण इथे आहे. मातीची विकेट आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रनआउट. चेक केलं जातंय. फलंदाज तिथे पडला होता नॉन स्ट्राईक एंडला आणि त्याचा प्रयत्न जो झालेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, त्यांच्या अंगलठी येणार आहे की काय, या सुद्धा गोष्टींना चेक केलं जाईल. बॉस फायटर्स विरुद्ध कॉकटेल ग्रुप असा सामना आपण पाहतोय, जिथे मात्र पंकज नाखवाने पहिला सामना हारला होता, दुसरा सामना जिंकला आणि तिसरा सामना खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. नॉट आउट. येस, पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्यात की 8 धावा, 1 विकेटचं पतन. गोलंदाजीसाठी आलेत जर्सी नंबर 5 योगेश. लेफ्ट हँडर बॅटर सिद्धू स्ट्राईक एंडला आहेत. त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येण्याची संभावना सुद्धा आहे, परंतु वाऱ्याचा ओघ हा त्याच्यासाठी फायदेमंद साबित होईल का हे देखील पाहावं लागेल. राईट हँड राऊंड विकेटने योगेश गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू, यावेळचा हा बॉल आकाशामध्ये गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. निर्मनुष्य जागेत चेंडू लँड होईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा जोपर्यंत पिछा करतील 2 धावांची पूर्तता होणार. 2 धावांच्या मदतीने धावा 10 धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर ज्या पद्धतीने विकास दादाने सांगितलं होतं, सचिन
तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा ते 100 नंबरची जर्सी परिधान करायचे आणि नंतरच्या काळामध्ये 10 क्रमांकाची जर्सी परिधान त्यांनी केली। अशी सुद्धा बरेचसे किस्से आहेत। शाहिद आफ्रिदीचा सुद्धा 10 क्रमांक आपण पाहिलेला आहे जर्सीवर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेले आहेत योगेश। खोलवर टप्प्याचा चेंडू पंकज नाखवाच्या हातामध्ये, आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू, योगेश यांचा अप्रतिम चेंडू। सुद्धा पाहिला असेल YouTube लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू टाकला। पंकज नाकवा मिड ऑफला तैनात होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला आणि खऱ्या अर्थाने त्यांना हलायला सुद्धा लागले नाही। अशा पद्धतीचा हा क्रिकेट आपण पाहिलेला आहे, हा खेळ आपण पाहिलेला आहे। अक्षी साखर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण दुसऱ्या दिवसामध्ये आहोत। योगेश पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज त्यांच्यावर मारा करण्यासाठी आलाय। पहिला चेंडू शॉट ऑफ गोल्डन स्वरूपाचा, वन बाउन्स अशी या ठिकाणी सूचना केलेली आहे गोलंदाजाला आणि तिथे मात्र डॉट चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे। फलंदाज सनी मैदानामध्ये आलेले आहेत। सनी हे सुद्धा मोठे फटके मारण्याची कॅपॅबिलिटी त्यांच्याकडे आहे। कशा रीतीने खेळ करतील हे देखील पाहावं लागेल। हा खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात। मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे धडपडलेत आणि 2 पर्यंत आपण पाहतोय। एका धावेची पूर्तता झालेली आहे। एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 11 धावा। मोहम्मद कैफ यांचा जर्सी नंबर आपण स्कोअर कार्डवर पाहतोय। स्ट्राइक एंडला फलंदाज दुर्वेश, 2 फलंदाज बाद झालेल्या 11 या धावसंख्येवर दयनीय अवस्था कॉकटेल ग्रुपची आपण पाहतोय। वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केले जातात लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यावर आणि ते करत असताना काय घडेल हे पाहावं लागेल। अप्रतिम चेंडू, गती परिवर्तित, आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, या सर्व संज्ञा इथे वापरावे लागतील। ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केलेली आहे, टेम्परामेंट फार आवश्यक आहे। तुमची प्रॅक्टिस, तुम्ही तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स आणि तुमचा स्ट्रॅटेजी यांचा मिक्सचर करून तुम्हाला हा क्रिकेटचा सामना खेळायचा आहे। यावेळचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। कमॉन डीजे मास्टर। जय मास्टर, जय श्रीराम। श्रीरामांचं जे मंदिर अयोध्येमध्ये बांधलं आणि ती ओळख आता भारताची झालेली आहे। ज्या पद्धतीने ताजमहाल बांधला, त्यानंतर ताजमहाल सुद्धा भारताची ओळख आहे आणि सध्याच्या काळामध्ये श्रीरामांचं मंदिर। पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत। पहिल्या षटकामध्ये पंकज नाकवा आले होते, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती, 8 धावा तिथे खर्च केल्या होत्या। योगेश आले गोलंदाजीसाठी, त्यांनी सुद्धा या ठिकाणी विकेट प्राप्त केले आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत। पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा पंकज नाकवा आलेत। पहिला चेंडू फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला। योगेश चेंडूच्या खाली आलेत, चेंडूला फील्ड केलंय आणि तिथे मात्र एका धावेची पूर्तता। अक्षी साखर प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय। दुर्वेश फलंदाजीसाठी आहेत कॉकटेल ग्रुप याकडून। आता कॉकटेल ग्रुप हे नाव सर्वांना माहित आहे। कॉकटेल म्हणजे काय? मिश्रण। आता हे मिश्रण केलं गेलेलं आहे, संघ प्रत्येक गावातील आहे, त्यामुळे
हे मिक्सर कशा रीतीने फायदेशीर होईल. ओ हो हो, यू मिस विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. ऋतिक आए हैं. ऋतिक मैदानामध्ये आलेत आणि ऋतिक मैदानामध्ये आल्यावर चेंडूची पडताळणी करतायत. योगेश ने दुसरं षटक टाकलं होतं. तदनंतरच्या काळामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पंकज नाकवा पुन्हा एकदा स्वतःला घेऊन आलेले आहेत. स्वतः संघाची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी कमानी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, पहिला सामना मी लेट फलंदाजीसाठी आल्यामुळे कदाचित आम्ही हारलो आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ओपनिंग बॅटर म्हणून आले आणि अप्रतिम फलंदाजी केले, त्यामुळे ते सामना जिंकले आणि तोच कॉन्फिडन्स नेक्स्ट मॅच साठी सुद्धा वापरायची त्यांची इच्छा आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत फायदेशीर साबित झालेला आहे. ऋतिक फलंदाजीसाठी आलेले आहेत. राईट हँड वरती विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तेज तर्रार. देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या दस्तानांमध्ये. इट्स अन डॉट बॉल. पाहिला असेल आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकलाय. मधला बोट बॉलवर चुरात या ठिकाणी पकडलं होतं चेंडूला, त्यामुळे हा चेंडू आतमध्ये आला. हे पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा फलंदाज बाद. सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा. एखादा गीतकार, एखादा म्युझिक कंपोजर एखादं गाणं लिहत असेल, एखादी धून बनवत असेल, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एखादा गायक येतो की हा गायक तो गाणं गाऊ शकेल. पण तो पंकज नाकवा असा खेळाडू आहे ना, जो अजय अतुल सारखा आहे. ते गाणी तेच लिहितात, धून सुद्धा तेच बनवतात आणि गाणी सुद्धा तेच गातात. तशा पद्धतीचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने जिथे जिथे त्याला कमी वाटे तिथे तिथे तो उभा राहतो आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजिंक्य आलेले आहेत, जे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. 16 धावसंख्या फक्त स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. पंकज नाकवा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक हळुवारपणे टहळणी करत त्या चेंडूचा पिछा करताय. तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये हळूहळू का होईना वाढ झालेली आहे. 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अजिंक्य आलेले आहेत. पंकजचं हे षटक आपण पाहतोय, ज्यामध्ये 2 विकेट मिळालेले आहेत आणि 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे स्ट्राईक एंडला. फलंदाज शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईंड क्षेत्रामध्ये. चुकीचा चेंडू, फटका चांगला सजवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नव्हता झाला आणि फलंदाजचा या ठिकाणी जो निर्णय घेतला होता शॉट मारण्याचा तो फसलाय. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. फाईंड क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव
नॉन स्ट्राईक एंडला सॉरी नॉन स्ट्राईक एंडला भूषण आहेत आणि गोलंदाजीसाठी सुद्धा भूषण आहेत. स्ट्राईक एंडला सनी आहेत आणि गोलंदाजीसाठी भूषण आहेत. राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाज या ठिकाणी अवलंब करतायत. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय, जर्क, आणि पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळला. पंकज दाखवाच्या हातामध्ये 18 धावसंख्या स्थिरावलेली. 6चा रन रेट चालू आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रारंभ करतायत. यावेळचा हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल, फलंदाज होतील बाद. नए बल्लेबाज निलेश आए हैं. निलेश मैदानामध्ये आलेले आहेत. निलेशला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. फक्त 18 धावसंख्या झालेली आहे स्कोर कार्डवर. त्यामुळे पंकज दाखवा, बॉस फायटर्स यांच्यामध्ये एनर्जेटिक वातावरण आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक खेळाडूचा बॉडी लँग्वेज सांगून जातोय की हा सामना आम्ही जिंकू शकतो. आमच्या आवाक्यामध्ये आहे, आमच्या रडारमध्ये आहे हा सामना. आणि त्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची हालचाल आपण प्रत्येक फिल्डरची पाहायला मिळते. एक खेळाडू टाळ्या वाजवेल तर दुसरा खेळाडू दुसऱ्या खेळाडूला मोटिवेट करेल. या सर्व कंडिशन आपण मैदानामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या सकारात्मक दृष्टिकोन आपण फार आवश्यक असतो. सकारात्मक दृष्टिकोनाने चाललेली ही मॅच आपण फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघाचे आपण विचार करतोय. त्याच्यावर गोलंदाजी करणारा संघ हावी होताना पाहायला मिळतंय. आता इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय काय? येस, रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आता मात्र चेक केलं जाईल की फलंदाज सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण करतायत का, की इथे ठोक्याची घंटा अजून वाजणार आहे कॉकटेल ग्रुपला. कॉकटेल ग्रुप आरामामध्ये इथे सावलीमध्ये बसलेला आहे, परंतु टेन्शन देणारं वातावरण त्यांच्या खेम्यामध्ये असणार आहे. आमच्या संपूर्ण कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल. 3 कॅमेराद्वारे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय आपण. पॉइंट रिजन मध्ये एक कॅमेरा आहे, स्क्वेअर लेगला मिड विकेट मध्ये कॅमेरा आहे आणि सरळ एक कॅमेरा आहे. 4 कॅमेरे आहेत. ओके, आता मात्र आपण पाहणार आहोत. येस, 4 कॅमेरा आहे. थँक्यू सो मच. आता पाहूयात. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रनआउट. डिसिजन पेंडिंग. चेक करतायत आमचे पंच. अक्षय साखर प्रीमियर लीग महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक संघाचं युनिफॉर्म पाहिल्यानंतर एक प्रोफेशनल खेळाडू प्रत्येक खेळाडू वाटतंय. घरी गेल्यानंतर त्यांची आई, त्यांची बहीण, त्यांची मुलगी, त्यांची पत्नी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमात अजूनच प्रेमात पडेल. आणि पत्नी जरूर प्रेमात पडली असेल ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या, कारण अशा पद्धतीचा युनिफॉर्म बनवलेला आहे. खूप चांगला ड्रेस कोड आहे या स्पर्धेचा. नॉट आउट आहेत. फलंदाज पोहोचले, त्यामुळे 2 धावांची पूर्तता झालेली आहे. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाज भूषण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हातातून चेंडू निसटला. आलेल्या मुलीचा मेसेज न वाचता डिलीट करण्यासारखा प्रसंग मैदानामध्ये झालाय. क्षेत्ररक्षक हर्षलच्या माध्यमातून तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅच सोडली गेलेली आहे. ट्रेंडिंग विषय आहेत ना, आणि प्रत्येक सध्याच्या काळामध्ये स्टिकर्स बनवले जातात, रील्स बनवले जातात. कॅच सोडल्यानंतर रील बनवल्या सुद्धा जाऊ शकतात आणि मोये मोमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो. 1 धावेची पूर्तता झालेली आहे. 21 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. भूषणचं षटक. हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अलॉंग द कापाईट खेळून काढलाय. 1 धावेची पूर्तता. कॉन्फिडन्स कमी आहे फलंदाजांमध्ये. कॉन्फिडन्सची कमी आहे. 1 धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये जर करायचं असेल तर पहिली धावी फास्ट घ्यावीच लागते, तर दुसरी धाव पूर्ण होऊ शकते. आपण
रणजीची फायनल जर सुद्धा पाहत असाल, ज्या पद्धतीने मुंबई विरुद्ध विदर्भ असा सामना चालू आहे, जिथे दयनीय अवस्था असताना शार्दुल ठाकूरने खूप चांगली फलंदाजी केली आणि मुंबई संघाला त्या ठिकाणी फ्रंट फूटवर आणलं. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाकडून मारलेला फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून फाईन लेग क्षेत्रामध्ये चुकी झालेली आहे. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये तिथे झालेलं आहे. आपण रणजी मॅचचा विचार करतोय, मुंबई विरुद्ध विदर्भ. अजिंक्य रहाणे मुंबई संघाचं नेतृत्व करतोय आणि तिथे मात्र महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर लोअर ऑर्डरने खूप चांगली फलंदाजी केली होती. 224 धावा बनवल्या आणि पहिल्या सत्रामध्ये 105 धावांवर विदर्भ संघाला रोखलं होतं. चांगली गोलंदाजी सुद्धा शार्दुल ठाकूर, त्यानंतर कोटियन, तनुष कोटियन, त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी चांगली गोलंदाजी केली त्या मॅच मध्ये. अजूनही मॅच चालू आहे. मुसीफ खान याने सुद्धा खूप चांगली फलंदाजी त्यांची चालू आहे. वळतो या मॅच कडे. 5वा आणि अंतिम षटक पहिल्या सत्राचा आपण पाहतोय. कॉकटेल ग्रुप यांच्या धावा झालेल्या आहेत त्या फक्त 24 धावा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अफलातून स्ट्रोक फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्राइक्स. इलेव्हन आणि प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट. चला या प्रफुल्ल टीम कॅप्टन आलेले आहेत. शेवटचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा कॅचेस ड्रॉप होत आहेत. पंकज नाखवा निराश आहे आणि तिथे मात्र 2 धावांची पूर्तता झालेली आहे. कसे बसे धडपडत का होईना 40 धावसंख्या पार झालेली आहे. 41 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी निर्धारित
30 चेंडूंमध्ये 42 धावांचं टार्गेट असणार आहे. कशा रीतीने हे टार्गेट पार केलं जाईल, परंतु त्या इनिंग ब्रेक झालेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट आणि युवराज किंग्स 11 या दोनही संघांना आम्ही इन्व्हाइट करतो टॉस साठी. लगेचच या आणि टॉस करून घ्यायचा आहे, कारण खूप वेळ झालेला आहे मित्रांनो. आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 70-75 टार्गेट असेल. येस, थँक्यू सो मच. टॉस झालेला आहे, तिथे मात्र प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट यांनी टॉस जिंकलाय, निवडलं क्षेत्ररक्षण. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तुम्ही जर हा चॅनल या ठिकाणी बघितला असेल, ज्याला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. वोट यू कॉम्बॉक्स प्रितेश पाटील आपल्यासोबत जॉईन होणार आहे सेकंड इनिंग मध्ये, जिथे टार्गेट असणार आहे 30 चेंडू 42 धावा. थँक्यू कपिल. ऋतिक जयगडकर याला विनंती असणार आहे, आपण स्कोरिंगची भूमिका बजवायची आहे काही वेळापुरती. Thank you so much, Kapil. Yes, it is. Umpire says, let's play. 42 runs to win. आज पंकज नाकवाने जी गोलंदाजी केली ना, मागील मॅच मध्ये सुद्धा 41 धावा पाहिजे होत्या, या मॅच मध्ये सुद्धा 42 धावा. मग कुठेतरी समोरच्या संघाला आम्ही 42 पंधा रोखणार ही रणनीती त्याची खऱ्या अर्थानं मैदानावरती सक्सेसफुल ठरले. सिद्धेश्वरती आता खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल कॉकटेल ग्रुप संघाची. पहिला चेंडूवर फटका चांगला आणि पॉइंटच्या रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले, कारण हा झेल होणं गरजेचं होतं. जर आणि मला वाटते संघाचे ओनरच ते आहेत, आणि हा झेल जर झाला असता तर दबाव
बॉस फायटर संघावरती आलं असतं, पण पंकज सारख्या तगड्या फलंदाजाला जीवनदान देणं खूप महागात पडू शकतं. आणि म्हणतात ना, नशीब सुद्धा नेहमी बहादूर खेळाडूला जीवनदान देत असतं. एक धाव मात्र आपण पाहतोय, धाव फलकार पाहायला मिळते. चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला. गोलंदाज सिद्धू कडून येथे मात्र फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक देते आहेत, त्याने टिपलाय शानदार कॅच. फलंदाजी मोरेश्वर जाईल गोल्डन डक वरती. बॅक टू द पवेलियन. खूप मोठी शिकार केले गोलंदाज. येथे मात्र आपण पाहतोय सिद्धू संघाचा कर्णधार अस्तित्व पणाला लागलेल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन मैदानावरती करतोय आणि अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करतोय. क्वालिटेटिव्ह क्रिकेट कॅप्टन कडून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं लेफ्ट हँडर म्हटलं की त्यांच्याकडे नॅचरली एक स्विंग असतो आणि त्या स्विंगचा वापर गोलंदाज सिद्धू करत असताना 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे टीम बॉस फायटर. राकेश पवार बॅट्समन नवीन पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅट्समन पासून थोडा दूर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा निर्णय सिद्धूने घेतलाय. त्याला माहित आहे बॅट्समनच्या स्लॉट मध्ये जर चेंडू दिले तर मोठे फटके येतील, त्यामुळे कुठेतरी बॅट्समन पासून थोडे दूर चेंडू ठेवतोय. एक चांगल्या पद्धतीची टेक्निक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. येथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि या चेंडूवरती मोहर लागते षटकाराची. राकेश पवारच्या बॅट मधनं येतोय अप्रतिम अफलातून षटकार. राकेश कवाड मात्र चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ठोकलाय राकेश कवाडियाने. चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांचा अकरा धाव फलकार लागल्यात. पुन्हा एकदा राकेश कवाड काय बॅटिंग करतोय मैदानावरती. अक्षरशः काही खेळाडू असे असतात ना जे फक्त पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करतायत आणि संघ व्यवस्थापनाने चांगला निर्णय घेतला. राकेश कवाडची बॅटिंग स्ट्रेंथ जर आपण पाहिली ना तर पॉवर प्ले मध्ये तो चांगली बॅटिंग करू शकतो आणि गॅप चांगल्या पद्धतीने तो मात्र फाइंड आउट करतोय. गॅप शोधण्याचा कार्य त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने होतोय आणि सलग 2 वेळा त्याने मात्र त्या गॅप मधून चेंडू टाकला. धाव फलकावरती तब्बल 15 धावा लागल्यात. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. ओव्हर क्रमांक सेकंड खुलंदाज ट्रॅक वरती नितीन येते आता मात्र सज्ज झालाय. समोर मात्र डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह स्वरूपाची फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा पंकज नाखवा. पहिला चेंडूवरती पंकज नाखवाच्या बॅट मधना इट्स अ बिग आउट ऑफ द बॉक्स फॉर अ 6 रन्स. व्हाट अ मॅसिव्ह हिट बाय मध्ये तुम्ही चेंडू दिले तर तो सरळ सीमारेषा पार धाडून देईल. यावेळी मात्र आपण पाहतोय पंकजला पूर्णतः चकवलंय. पंकजने लाईन पूर्णतः मिस केली होती.
धावफलकावरती मात्र 21 धावा लागल्यात. निम्म टार्गेट मात्र बॉक्स फायटर संघाने ऑलरेडी कंप्लीट केले. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त 21 धावांची. पंकजच्या बॅटमधला दमदार षटकार जरूर आला, पण त्यानंतर जशाच तसे प्रत्युत्तर सुद्धा पाहायला मिळालं. नितीन कडून यावेळी अत्यंत चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा. कोणताही प्रोटेक्शन तिथे नव्हतं, मिड ऑफ नव्हता, देन लॉंग ऑफ नव्हता. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. यस साइड 4 धावांचा आणि चौकार. लागल्यात. आता मात्र पेटून उठलेत बॉस फायटरचे फलंदाज. एकीकडे राकेश कवाड असेल, दुसरीकडे पंकज असेल. फक्त अटॅक करतात. यावेळी मात्र आपण पाहतोय लॉंग लेगला टार्गेट केले. फक्त दिशा दिली आहे चेंडूवरती. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. चौकार. अगदी दडपण झुगारून करतोय फलंदाज पंकज नाकवा. गोलंदाजांमध्ये धडकी फरवणारी फलंदाजी. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका. डीप सोडला पंकज नागपाचा आणि त्यानंतर त्याने मात्र मैदानावरती धिंगाणा घातलाय. आता त्याला थांबवणार कोण? मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा एकदा पंकजच्या बॅट मधनं फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक षटकार. धावा धाव फलकावर लागल्यात आणि आता मात्र कम्प्लिटली डॉमिनन्स पाहायला मिळतो या मॅच वरती. बॉस फायटर संघात पंकज नाखवाच्या संघाने या मॅच वरती पूर्णतः पकड मिळवले. अगदी एक हाती खेळ त्याने केलेला पाहायला मिळतोय आणि आता मात्र कॉकटेल ग्रुप संघासमोरचं वान वाढले. तो कॅच झाला असता तर मॅच रंगली असती, पण त्यानंतर मात्र आक्रमकता विस्फोटकता पंकजची पाहायला मिळते. पंकजने त्याच्यामध्ये असलेला कॅलिबर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दाखवून दिलं आणि अगदी धमाकेदार इनिंग. म्हणजे कोणत्याही पद्धतीचे दडपण न घेता तो बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती जर आपण त्याचे गेम पाहिलं ना, अकॉर्डिंग टू द बॉल चेंडूच्या गुणवत्तेनुसार तो बॅटिंग करतोय आणि अगदी प्रत्येक षटकामध्ये त्याने चौकार लगावले. मग त्याने लॉंग ऑफला सुद्धा चौकार मारला, लॉंग लेगला सुद्धा चौकार मारला, डीप मिड विकेटला सुद्धा चौकार मारला आणि त्याने षटकार सुद्धा ठेवलाय. म्हणजे 360 डिग्री मध्ये पंकजने या संपूर्ण मॅच मध्ये बॅटिंग केली आणि समोरच्या संघाला मात्र पूर्णतः निस्तानभूत करण्याची कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. येथे मात्र आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेटने मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. 40 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. कॉकटेल ग्रुप संघाने पहिला सामना अगदी सहज जिंकला होता. त्यानंतर त्यांना 2 मॅच मध्ये केवळ एकच सामना जिंकायचा होता. पण आता आपण बघतोय तो संघ कुठेतरी बॅकफुट वर पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी सातत्याला खूप महत्वाचं असतं आणि ही सातत्यपूर्ण खेळी करण्यामध्ये कॉकटेल ग्रुपला कुठेतरी अपयश आलं. पंकज नाकवा रिव्हर्स खेळणार, स्लॉक स्वीप खेळणार, परंतु इथे मात्र काय घडलं जाते तर फलंदाजाला पूर्णतः चकवले. चेंडूवरती मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत सिंगल घेतले. धाव फलकावरती आता मात्र 41 धावा लागल्यात. विजयासाठी केवळ एकाच धावेची आवश्यकता आहे. जवळ आपण पाहिलं तर अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू मध्ये केवळ 1 धाव पाहिजे. इथे मात्र सिद्धू चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती
हा चेंडू मात्र पाहायला मिळाला सिद्धूकडून, परंतु एक मात्र नक्की आहे, आता या मॅचचे प्रबल दावेदार पाहायला मिळतात ते अर्थातच बॉक्स फायटर. राकेश कवाड यावेळी ठोकतोय चेंडूला वाटेल डीप विकेटच्या बाहेर आणि या षटकाराने मॅच फिनिश केलंय. आणि अशा पद्धतीने दुसरा संघ सुपर 8 मध्ये कॅप्टन कसा असावा तर तो पंकज सारखा. 4 विकेट पंकजने